नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे झोक्यावरील ती आणि लेखक आहेत अविनाश पवार. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया कथेकडे. प्रमिला आणि राजेशचे नुकतेच लग्न झाले होते. प्रमिला MBBS झालेली तर राजेश एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होता. भले 36च्या 36 गुण नसतील जुळले, पण ते दोघे एकमेकांना अनुरूप असेच होते. प्रमिलाला तर आकाश ठेंगणे वाटू लागले होते. मनासारखा राजकुमार मिळाल्यामुळे ती मनातून खूप आनंदून गेली होती. प्रमिलाची डॉक्टरकीच्या शिक्षणामुळे 25शी उलटून गेली होती. घरच्यांनीही मग तिच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता आणि पहिले स्थळ राजेशचं भेटलं. सुशिक्षित, मोठ्या हुद्द्यावरील आणि घरीही सर्व आलबेल. त्यामुळे प्रमिलाच्या घरच्यांनी लगेच होकार देऊन टाकला. प्रमिलालाही तो पसंत पडला. इकडे प्रमिलासारखी रूपवान, गुणवान पत्नी मिळणार म्हणून राजेशही भलताच खुश होता. यथावकाश चांगल्या मुहूर्तावर त्यांचे लग्न झाले आणि 2 जीव एकजीव झाले. 2-3 दिवसांनी प्रमिला आणि राजेश शहरात राहण्यासाठी जाणार होते. राजेशनेही एक चांगला बंगला बघून खरेदी करून ठेवला होता. प्रमिलासोबत त्या बंगल्यामध्ये एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी तो आतुर झाला होता. प्रमिलाही इकडे बंगल्याचे फोटो पाहून आनंदून गेली. आपण दोघे राजा राणी गाऊ राजमहालात प्रेमाची गाणी, अशा तिला कविताही फुटू लागल्या होत्या. आज सकाळी प्रमिलाची आवरावर सुरू होती. कारणही तसेच होते. आज ते आपल्या नव्या राजमहालात जाणार होते. हे घेऊ सोबत की ते घेऊ सोबत, तिच्या मनात चलबिचल सुरू होती. राजेशही आईही तू हे घे आणि हे पण घे असं म्हणत प्रमिलाच्या गोंधळात भर घालत होता. राजेश मात्र घरी नव्हता. तो आपल्या मित्रांच्या गाठीभेटी घ्यायला गावात गेला होता. प्रमिलाची सर्व तयारी झाली होती. आता दुपारच्या जेवणानंतर निघायचे होते. थोड्या वेळाने राजेश आला. दुपारच्या जेवणानंतर सर्व तयारी करून निघाले नवीन जोडपे. आई वडील, सगळ्या सोयरा सर्वांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी सर्व सामान गाडीत ठेवले. प्रमिला पुढे येऊन बसली. राजेशने गिअर टाकत गाडी चालू केली आणि सुरू झाला त्यांच्या नवीन स्वप्नांचा नवीन प्रवास. गाडी अंतर कापत पुढे जात होती. प्रमिला आपल्याच दुनियेत हरवली होती. राजेश आणि ती आता एकांतात भेटणार होते. तिच्या तनामनावर रोमांच उभा राहत होता. हलकेच मंद हसत ती धुंद होऊन तिच्या गाली लाली आलेली. राजेशच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नाही. तो म्हणतो, काय गं, तू दिवसाढवळ्या स्वप्न बघायला लागलीस? इश, काही पण काय, असं लाजत मंद हसत ती म्हणाली. दोघेही आपल्या स्वप्नांच्या दुनियेत हरवण्यासाठी बेचैन झाले होते. गाडी एक एक गाव मागे सोडत पुढे जात होती. झोतामुळे प्रमिलाला झोप येऊ लागली तसा राजेश म्हणला, अगो बाई, झोपू नको, मला पण झोप येईल. नाही हो, फक्त डोळे मिटलेत, असं डोळे न उघडताच प्रमिला म्हणाली. फक्त डोळे मिटून ठेवलेली प्रमिला कधी झोपेच्या आहारी गेली तिलाही कळले नाही. 2-3 वेळा राजेशने प्रमिलाला साथ घातली, पण तिचं कोणतंच उत्तर येत नव्हतं. तिला झोपलेली पाहून राजेश म्हणाला, अगं वेडाबाई, झोपू नको, बोलत राहा माझ्याशी. असं आळस देत प्रमिला म्हणाली, अगं तुझ्या झोपेमुळे आपली स्वप्नांची दुनिया राहिली बाजूला, आपण सरळ वरती जाऊ. असं राजेश म्हणताच प्रमिला खाडकन जागी झाली. हलकेच त्यांच्या ओठांवर हात ठेवत, असं काही म्हणायचं नाही हां, ती म्हणाली. त्याच्या असं बोलण्याने आता तिची झोप उडाली होती. गाडी थेट बंगल्याच्या गेटजवळ येऊन उभी राहिली. पण प्रमिला मात्र झोपली नाही, ती जागीच राहिली. रात्रीचे 9 वाजले होते. दोघांच्या सामानाची आवारावर करून ठेवली. जवळपासच्या हॉटेलमधून जेवण मागून ते जेवून झोपून गेली. सकाळच्या तयारीमुळे आणि दिवसभराच्या प्रवासामुळे ते दोघेही थकले होते. त्यामुळे लवकरच ते निद्रादेवीच्या अधीन झाले. दोघांची एकदम गाढ झोप लागली. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने प्रमिलाला जाग आली. तो आवाज बाहेरून येत होता असं वाटत होतं. बाहेर काहीतरी जोरात हलत आहे. काय आहे ते बघायला प्रमिला उठली. खिडकी उघडून तिने बाहेर पाहिले तर अंगणातला झोपाळा करकर आवाज करत हलत होता. हवेच्या झोक्यामुळे हलत असेल झोपाळा असं म्हणून तिने खिडकी लावून घेतली. जशी प्रमिलाने खिडकी लावून घेतली तसे त्या झोपाळ्यावर कोणीतरी बसून विदारक असं हसू लागलं. सकाळच्या कोवळ्या किरणांनी प्रमिलाला जाग आली. तसंच तिने हात पसरून आळस दिला. पाहते तर काय, राजेश बाजूला नव्हता. कुठे गेले हे सकाळ सकाळी असं म्हणत ती राजेशला घरभर शोधत होती.
राजेश किचनमध्ये दिसताच ती हळूच जाऊन त्याला बिलगली. अहो मी आहे ना, तुम्ही का करता हे सगळं, ती म्हणाली. अगं मला आज लवकर ऑफिसला जायचे आहे. आज ऑफिसमध्ये जरुरीचे काम आहे. मला उठवायचे ना, मी केले असते सगळे, असं लटक्या रागाने ती म्हणाली. तू काल किती धावपळ केलीस म्हणून म्हटलं झोपू दे हिला, म्हणून नाही उठवले तुला, असे राजेशने म्हटल्यावर ती अजूनच त्याला घट्ट बिलगली. आज तू संध्याकाळी तयार हो, आपल्याला पार्टीला जायचे आहे आणि आज लाल रंगाची साडी नेस, ती तुला खूप उठून दिसते, असं तो म्हटल्यावर ती लाजली. हो होईन तयार, असं म्हणत ती फ्रेश होण्यासाठी गेली आणि इकडे नाश्ता उरकून बाय करत राजेश ऑफिसला निघून गेला. आता ती घरी एकटीच होती. तिने सर्व घराची आवरावर केली, सर्व घर झाडून स्वच्छ केले, घर एकदम नीटनेटके सजवले. दुपारचे जेवण उरकून ती अंगणात आली. अंगणात मस्त फळाफुलांची झाडे होती, हिरवेगार गवत आणि एक झोपाळा. झोपाळ्यावर बसून ती फळाफुलांची झाडे न्याहाळत बसली. हिरवागार गवताचा गालीचा, सुंदर फळाफुलांची झाडे आणि त्यात मंद सुटलेला वारा, त्यामुळे तिला अगदी प्रसन्न वाटत होते. तसंच पडून राहून ती पायाने झोपाळा हलवत होती. ती जसे पाय थांबवायची, झोपाळा काही वेळानंतर थांबायचा. असे तिने 2-3दा करून पाहिले, पण सारखे तसेच होत होते. तिने कुतूहलाने पूर्ण झोपाळ्यावर नजर फिरवली. तेव्हा तिला समजले की त्याचे लोखंडी खिळे ढिले होऊ लागलेत. ती मनाशीच हसत तिथून उठत घरात जायला निघाली. ती पाठमोरी होता झोपाळा पुन्हा झोके घेऊ लागला. तिला त्या आवाजाची जाणीव झाली. ती मागे वळून पाहते तर झोपाळा जागच्या जागी स्तब्ध होता. भास झाल्यागत वाटून तिने दुर्लक्ष केले. संध्याकाळचे 6 वाजत आलेले. लागलीच तिने तयारी करायला सुरुवात केली. मस्त फ्रेश होऊन तिने लाल रंगाची साडी घातली होती. सर्व तयारीनिशी ती राजेशची वाट पाहू लागली. गेटच्या आवाजामुळे तिला राजेश आल्याची चाहूल लागली तशी ती उठून बाहेर आली. गाडी पार्क करून राजेश गाडीतून उतरला. समोर प्रमिलाला पाहून त्याने विचारले, कसा होता मग आजचा दिवस? तशी ती म्हणाली, तुमच्या वाचून खूप बोर झाले एकटी. लाल साडीमध्ये प्रमिला मनमोहक दिसत होती. राजेश तिच्याकडे पाहतच राहिला. राजेशने तिला घट्ट मिठी मारली तशी ती लटक्या रागाने म्हणाली, अहो इथेच असं काय करताय, कोणी बघेल ना. नाही, इथं कोण येणार आहे, असं म्हणत राजेश तिला उचलून घरात घेऊन गेला आणि बाहेर इकडे हसण्याचा विचित्र आवाज ऐकू आला. ती त्याच्या बाहुपाशात अडकली होती. राजेशही आता धुंद झाला होता. लगेच स्वतःला सावरत प्रमिला म्हणाली, अहो आपल्याला जायचं नाही का, करा तयारी लवकर, असं म्हणत मिठी सोडून ती किचनमध्ये निघून गेली. दोघंही तयारी करून पार्टीसाठी निघून गेले. पार्टीमध्ये जो तो राजेशला म्हणत होता, खूप सौंदर्यवती बायको मिळाली तुला. त्यामुळे राजेशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रमिलाही ती स्तुती ऐकून चूर झाली होती. लाल रंगाच्या साडीमध्ये आज तिचे सौंदर्य अधिकच बहरले होते आणि त्यास भरीसभर म्हणून ती लाजेनेही लाल झाली होती. पार्टीमध्ये सर्व खाऊन पिऊन जिंकले होते. राजेशही धुंद झाला होता, त्यानेही घेतली होती. तसे तर प्रमिलानेच परवानगी दिली होती. आता एवढ्या पार्टीत नाही तरी कसं बोलणार म्हणून तिने होकार दिला होता. पार्टी संपायला 12 वाजले तसे ती निघाली. गाडी गेटजवळ आली तसे राजेश प्रमिलाला म्हणाला, तू जा आतमध्ये, मी गाडी पार्क करून येतो. तशी ती गाडीतून उतरून आतमध्ये गेली. इकडे राजेशही गाडी पार्क करून निघणार तेवढ्यात त्याला झोपाळ्याचा आवाज ऐकू आला. तसे त्याने तिकडे पाहिले तर झोपाळा खरोखरच झोके घेत होता असे वाटत होते. त्याच्यावर कोणीतरी बसले आहे. कसलाही वारा नसताना हा झोपाळा असा का हलतोय, असं तो मनातच म्हणत आतमध्ये गेला. त्याने जे पाहिले ते प्रमिलाला सांगितले. तसं प्रमिला म्हणाली, अहो काही पण काय बोलताय, असं कुठं होतं का, तुमची नशा बोलते ती. अगं मी शुद्धीत आहे, तू चल माझ्यासोबत बघायला, असं म्हणत तो तिचा हात पकडत तिला बाहेर घेऊन आला. प्रमिला त्या झोपाळ्याला एकटक पाहत तिथे उभी राहिली. पण तो झोपाळा तर जागच्या जागी स्तब्ध होता. त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. तशी ती म्हणाली, बघितलं, कुठे हलतोय झोपाळा, तुम्हाला भास होत आहेत, चला आतमध्ये, असे म्हणत दोघेही आतमध्ये गेले आणि इकडे झोपाळा पुन्हा हलू लागला. राजेश आज धुंद झालेला. खूप दिवसाने त्याने घेतल्यामुळे नशेचा अंमल त्याच्या डोळ्यावर स्पष्ट दिसत होता. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळून प्रेमाचे रंग उधळत होते. प्रमिलाही बेभान होऊन त्याला साथ देत होती.
त्यांचे ते प्रेम चांगलेच रंगात आले होते. रोमांस परमोच्च शिखरावर असतानाच राजेशला कोणीतरी आपल्याकडे बघतंय असं वाटू लागलं. तसं त्याने पाठी वळून पाहिलं तर तिथे कोणी नव्हते. काय झालं हो अचानक तुमच्या मूडला, असं ती म्हणताच आता जर पुन्हा हिला काही सांगितलं तर हेच तुमची नशा बोलते, तुम्हाला भास होत आहेत असं म्हणेल ही. म्हणून तो काहीच बोलला नाही. पण एक गोष्ट त्याला सलत होती. तो जेव्हा बेडरूममध्ये आला तेव्हा खिडकी बंद होती आणि आता ती उघडी कशी? तसं तो तिलाही विचारतो. ती म्हणते, अहो उघडीच असेल, राहून गेली असेल खिडकी लावायची. तिने असे म्हणताच खरंच आपण आज घेतल्यामुळे आपल्याला असे भास होत असतील असं म्हणत स्वतःवरच हसत तो प्रमिलाच्या मिठीत शिरतो आणि पुन्हा त्यांचा प्रेमाचा खेळ रंगू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर राजेश सर्व काही विसरला होता. प्रमिला बाजूला शांत झोपली होती. तिला हलकेच राजेशने स्वतःकडले ओढले तशी तिला जाग आली. राजेशच्या मिठी शिरत ती म्हणाली, उतरली का नशा तुमची? काल रात्री काही बाही बरळत होतात तुम्ही. पण राजेशला यातला काही ठाऊक नव्हतं. तो तिला म्हणाला, काय बोललो मी रात्री? तसं ती काही नाही म्हणत त्याला एकदम बिलगून झोपली. बंगल्यात येऊन आता चांगले 7-8 दिवस झाले होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. फक्त अपवाद त्या झोपाळ्याचा झोके घेण्याचा आणि प्रमिलाला चित्रविचित्र भास होण्याचा. त्या रात्री राजेश घरी आल्यावर ती त्याला म्हणाली, अहो मला इथे एकटं ठीक वाटत नाही. रोज काही ना काही भास होतात आणि त्या झोपाळ्याने तर वेड लावले. कधी वारा नसतानासुद्धा हलतो आणि कधी सोसाट्याच्या वाऱ्यातसुद्धा स्तब्ध असतो. मला तर काहीच समजत नाही. सर्व ऐकून राजेश म्हणाला, अगं तू दिवसभर घरी एकटी असतेस त्यामुळे होत असतील तुला भास. तू आपलं मन कशात तरी लावून ठेवत जा, त्यामुळे तुला भास होणार नाही. उद्या मी डॉक्टरलाही घरी बोलावतो. ठीक आहे ती म्हणाली. तिच्या मनात एक विचार आला तसं ती त्याला म्हणाली, मी सुरू करू का माझी डॉक्टरकीची प्रॅक्टिस? माझा वेळही जाईल मस्त. नको, आत्ताच आपल्या लग्नाला फक्त 15 दिवस झालेत. आपण 5-6 महिन्यानंतर विचार करूया असं तिला राजेश म्हणाला. ठीक आहे म्हणत ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये काम करत असतानाच तिचं लक्ष सहज खिडकीकडे गेलं. तशी ती डोळे विस्फारून पाहू लागली. त्या झोपाळ्यावर एक बाई बसलेली आणि हलके झोके घेत होती. ती बाई पूर्ण नटून थटून, अंगात लाल रंगाची साडी, चेहऱ्यावर मेकअप. त्या बाईने हलकेच नजर वर करून प्रमिलाकडे पाहिले तशी प्रमिला ओरडलीच, अहो इकडे या, बघा काय आहे. तसं धावत राजेश किचनमध्ये आला. काय झालं त्याने विचारलं. प्रमिला घामाघूम झालेली, घसा कोरडा पडलेला, तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिने फक्त हातानेच इशारा केला खिडकीकडे. तसा राजेश खिडकीतून बाहेर पाहू लागला, पण बाहेर कोणीच नव्हतं. तसं राजेश तिला सावरत म्हणाला, काही नाही. तिथे तिच्या तोंडावरचा घाम पुसत त्याने तिला बेडरूममध्ये नेलं. थोडं बरं वाटू लागल्यावर ती म्हणाली, अहो खरंच तिथे एक बाई बसलेली. तिला शांत करत तो म्हणाला, अगं तिथे काही नव्हतं, फक्त तुला भास झाला होता. नाही हो, खरंच तिथे एक बाई होती. तिने लाल रंगाची साडी घातली होती. लाल रंगाची साडी आठवल्यावर तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो, कारण त्या बाईने घातलेली लाल साडीसारखी साडी तिच्याकडेही होती. तिनेच ती साडी एका बाईला दिली होती. तिला 4 दिवसापूर्वीची घटना आठवू लागली. एक बाई काम मागण्यासाठी म्हणून तिच्या घरी आलेली, पण प्रमिलाने तिला सांगितले की घरी दोघेच असतो, आम्ही सध्या कामवालीची गरज नाही. तशी ती बाई निघाली. प्रमिलाला तिची जुनाट साडी बघून दया आली आणि तिने स्वतःकडील एक लाल रंगाची साडी तिला दिली होती. आज अगदी तीच बाई आणि तिने दिलेली साडी घालून तिला त्या झोपाळ्यावर दिसली होती. ती राजेशला सर्व समजून सांगत होती, पण राजेशच्या सर्व डोक्याबाहेर जात होतं. तो तिला म्हणाला, हे बघ, तू घरी एकटी राहून राहून तुला असले भास व्हायला लागलेत. तू आराम कर आणि उद्या डॉक्टर येणारच आहेत, होईल तुझी तब्येत ठीक. असं म्हणत ते दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर येतात. प्रमिलाची तपासणी करतात. डॉक्टर राजेशला सांगतात, काळजी करण्याचे काही कारण नाही. तुमच्या बायकोची तब्येत तर अगदी ठीक आहे, फक्त जास्त डोक्यावर ताण आणि अतिविचारामुळे त्यांना त्रास होतोय. त्यांना सांगा जास्त विचार करायचा नाही
आणि ही मी औषधे देतो ती वेळेवर घ्यायला सांगा, असे सांगून डॉक्टर निघून जातात. राजेश प्रमिलाच्या जवळ जाऊन बोलतो, हे बघ, डॉक्टरही तेच बोलतात. तू डोक्यावर अति ताण घेतेस आणि खूप विचार करत बसतेस म्हणून तुला त्रास होतोय. आता जास्त विचार नाही करायचा, एकदम रिलॅक्स राहायचं, असं म्हणून राजेश कामावर निघून जातो. प्रमिला मात्र आपल्याच विचारात हरवून जाते. खरंच हा भास आहे की आणखी काय, तिला कळायला काही मार्ग नव्हता. ती तशीच बेडवर पडून विचारात गुंतली होती की अचानक अंगणातला झोपाळा पुन्हा हलू लागला. तशी प्रमिलाच्या काळजात धडकी भरली, पण ती त्याकडे दुर्लक्ष करून झोपी जाणार होती. झोपाळ्याचा आवाज हळूहळू वाढत होता तसे प्रमिलाचे मन प्रमिलाला स्वस्थ बसू देत नव्हते. ती कशीबशी उठली व खिडकीकडे जाऊ लागली. आता काय दिसेल आणि काय नाही या विचाराने ती घाबरून गेली होती. खिडकी उघडून तिने हळूच झोपाळ्याकडे पाहिले. तो झोपाळा एकटेच झोके घेत होता. जोरात वारा सुटला होता, त्यामुळेच तो झोपाळा झोके घेत होता. ते बघून प्रमिलाला हायसे वाटले. मनाशीच ती विचार करू लागली, खरंच काही आहे की नुसते भास होतात. असं म्हणून ती बेडकडे जाण्यासाठी वळली तसे तिला बेडच्या बाजूच्या कपाटावरील आरशावर ती कालचीच बाई दिसली आणि तिचा थरकाप उडाला. यावेळी त्या बाईचं रंगरूप अगदीच वेगळं होतं. केस पूर्ण मोकळे सोडलेले, फाटलेली लाल साडी, डोक्यामधून मानेमधून रक्त ओघळत होते, कुंकू पूर्ण तोंडावर पसरले होते. ते तिचे रौद्र रूप पाहून ती थबकलीच आणि भोवळ येऊन पडली. सायंकाळ होत आलेली. घड्याळाने 5ची बेल दिली. प्रमिला थोडी शुद्धीत येत होती. तिचा आता स्वतःवर ताबा राहिला नव्हता. हळूहळू प्रमिलामध्ये बदल होत होता. जणू काही ती बाई प्रमिलाच्या शरीराचा ताबा घेत होती. राजेश आज नेहमीप्रमाणे घरी येतो. दररोज राजेशच्या स्वागताला येणारी प्रमिला आज मात्र आली नव्हती. आजारी आहे म्हणून नसेल आली, आज बाहेर असं म्हणून राजेशही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. घरात प्रमिला एका खुर्चीवर बसलेली असते. राजेश घरात आल्या आल्या प्रमिलाला विचारतो, काय गो, कशी आहे तुझी तब्येत आता, बरं वाटतंय का? त्या सरशी प्रमिला वर मान करून बघते. तिचा तो अवतार पाहून राजेश चरकतोच. मोकळे सोडलेले केस, घामामुळे कपाळभर पसरलेलं कुंकू, डोळ्यात एक विखारी नजर, अशा अवतारात प्रमिलाला राजेशने कधीच पाहिले नव्हते. राजेश जवळ जाऊन जसा तिला स्पर्श करतो तशी ती त्याला दूर ढकलून देते. राजेशला काहीच कळत नव्हते. प्रमिलाला नक्की काय झालंय? कदाचित सारख्या होणाऱ्या भासामुळे तिची ही अवस्था झाली असेल, असं विचार करून तो तिला कसंबसं सांभाळत बेडरूममध्ये घेऊन जातो. ती त्याला बिलकुल जुमानत नव्हती. तिला ज्याने बेडवर बसवले ती अजूनही शून्य नजरेत राजेशकडे पाहत होती आणि तशीच तिला भोवळ येऊन ती बेडवर पडली. तिच्यावर पांघरूण घालत राजेश बाहेर अंगणात येतो. अंगणामध्ये खुर्ची टाकून तो विचार करत बसतो. त्याची झोप कुठच्या कुठे पळून गेली होती. असंख्य विचारचक्रांचे प्रवाह त्याच्या मनात झोके घेत असतात. प्रमिलाच्या बदललेल्या एकाएकी स्वभावामुळे त्याला तिचे अप्रूप वाटत होते. कधीच आत्तापर्यंत अशी वागली नव्हती ती. नक्की काय झाले असावे या विचारातच तो गुंतलेला असतो. पाकिटातून एक सिगारेट काढत तो शिलगावतो व इकडे तिकडे पाहत तो झुरके घेत असतो. अचानक बंगल्यातून कोणाचा तरी चालण्याचा आवाज येतो. तशी त्याच्या मनात चलबिचल सुरू होते. तो पायांचा आवाज हळूहळू मोठा होत होता. राजेश टक लावून त्या आवाजाच्या दिशेने पाहत होता. समोरचं दृश्य पाहून त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ती प्रमिला असते. मगाशी बघितलेल्या प्रमिलापेक्षा ही वेगळी प्रमिला होती. अगदी नटून थटून चेहऱ्यावर स्मित हास्य. राजेश एकटक तिच्याकडे पाहत होता. तसं ती म्हणाली, अहो नुसतं पाहणारच की काही करणार पण. राजेशला मात्र काही कळत नव्हतं काय चालू आहे. प्रमिला तशीच पुढे येऊन बसलेल्या राजेशच्या गळ्यात दोन्ही हात घालते. हळूहळू त्याच्या सर्वांगावर वरती हाताने स्पर्श करून त्याची चुंबड घेऊ लागते. राजेशला हे सर्व नवीन वाटत होते, कारण प्रमिलाने असा पहिला प्रतिसाद कधीच दिला नव्हता. राजेशही हळूहळू उत्तेजित होऊ लागतो आणि तो उत्तेजनामुळे त्याचे विचार खुंटतात. तोही स्वतःला तिच्याकडे सोपवून देतो. अंगणातच त्यांची प्रेमलीला चालू होते.
राजेश तिला अलगद उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो. आजचा प्रमिलाचा स्पर्श त्याला खूप वेगळा भासू लागतो, पण त्या स्पर्शाने तो मोहून गेलेला असतो. दोघेही प्रेमाच्या सागरात अखंड बुडत प्रेमाचा खेळ रात्रभर रंगवतात. दुसरा दिवस उजाडला. राजेशला जाग आली. प्रमिला त्याच्या शेजारी नव्हती. तो तसंच तिला शोधत बेडरूममध्ये आला. प्रमिला किचनमध्ये काम करत होती. ती आज एकदम सामान्य वाटत होती. तिने राजेशकडे पाहताच ती म्हणाली, फ्रेश होऊन घ्या, मी नाश्ता लावते. तिच्या चेहऱ्यावर काल जे घडलं त्याचा लवलेशही नव्हता. जणू काही तिने काही केलंच नाही अशा आविर्भावात ती वावरत होती. हे बघून राजेशला काय बोलावे काहीच कळेना. तो तसाच कालचा विषय न काढता कामावर निघून जातो. दिवसामागून दिवस जात होते. प्रमिलाच्या स्वभावामध्ये कमालीचा फरक पडला होता. कधी हेकेखोर तर कधी हट्टी, तर कधी अचानक तिच्यात क्रूरता यायची. मग राजेश तिला घाबरूनच असायचा. डॉक्टरांच्या इलाजाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तिची प्रकृती खालावत चालली होती. शेवटी डॉक्टरांनाही हात टेकले व तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. शहरात एक नावाजलेल्या मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर निशा. राजेशने त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना घरी बोलावले. डॉक्टर निशांनी घरी येऊन तिची बारकाईने तपासणी केली. तिला असंख्य प्रश्न विचारले. तिच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या, पण निदान काही झाले नाही. शेवटी डॉक्टर निशांनी राजेशला प्रमिलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. हॉस्पिटलमध्ये तपासणी झाल्यावर डॉक्टर निशा राजेशला म्हणाल्या, तुमच्या पत्नीला MPD झाले आहे, म्हणजेच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झालेले आहे. तिच्यामध्ये तिच्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती आहे. तिच्या अतिविचार करण्याने ती दुसरी पर्सनॅलिटी निर्माण झाली आहे. हे ऐकून राजेश चिंताक्रांत होतो. डॉक्टर निशांना तो काळजीच्या स्वरात विचारतो, माझी पत्नी ठीक होईल ना? डॉक्टर निशा म्हणतात, हो नक्कीच. फक्त त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला आणि जास्त विचार करणे थांबवले तर ती दुसरी पर्सनॅलिटी आपोआप निघून जाईल. प्रमिलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. ती तपासणीला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद देत होती. 4-5 दिवसांमध्ये तिची तब्येत पूर्वपदावर आली. राजेशही खूप खुश होता. त्याला बायको पहिल्यासारखी मिळणार होती. डॉक्टर निशांनी योग्य ती खबरदारी घ्यायला सांगून 8व्या दिवशी प्रमिलाला डिस्चार्ज दिला. घरी आल्यावर पहिल्यासारखे त्यांचे प्रेम पुन्हा बहरू लागले. पण पुन्हा काही दिवसांनी प्रमिलाची तब्येत बिघडू लागली. पुन्हा तो झोक्याचा आवाज, ती दिसणारी बाई, त्यामुळे तिची प्रकृती पुन्हा खालावू लागली. राजेशने डॉक्टर निशाला सर्व हकीकत फोनवरून सांगितली तशा डॉक्टर निशा दुसऱ्या दिवशी लगेच हजर झाल्या. त्यांनी प्रमिलाची तपासणी केली, पण पुन्हा जैसे थे मागच्यासारखी घरी तपासणी केल्यावर काही निष्पन्न झाले नव्हते. तसेच आजही घडू लागले. डॉक्टर निशाने राजेशला सांगितले की तुमच्या पत्नीला पुन्हा हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. पण प्रमिलाने यावेळी जाण्यास नकार दिला. मला काही नाही झाली, मी ठीक, नका नेऊ कुठे मला, असे ती म्हणत होती. पण इलाज करायचा असेल तर हॉस्पिटलमध्ये नेणे भाग होते. पण प्रमिलाने यावेळी चंगच बांधलेला ती काही तयार होत नव्हती. शेवटी राजेशने तिच्यासमोर हात टेकले. दिवसामागून दिवस जात होते. प्रमिलामध्ये खूप बदल जाणवत होता. राजेशला कामातही मन लागत नव्हते. त्याचे मन आता स्थिर राहत नव्हते. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या ऑफिसमधला सहकारी मनीष त्याला विचारतो, काय रे, तू एवढं कसलं टेन्शन घेतोस? तुला मी मागील 15 दिवसापासून बघतोय. तुझं कामातही मन लागत नाही. काय झालं? राजेश सुरुवातीला त्याला टाळतो, पण तो सारखा विचारत असतो. शेवटी राजेश त्याला सांगायला तयार होतो. संध्याकाळी ते कॉफी शॉपमध्ये भेटतात आणि कॉफीचे घोट घेत घेतच राजेश मागच्या 1.5 महिन्याचा वृत्तांत त्याला थोडक्यात सांगतो. मनीषही विचारात पडतो. तो घडलेल्या प्रसंगाचे बारकाईने विश्लेषण करतो. तेव्हा त्याला एक गोष्ट जाणवते. प्रमिला हॉस्पिटलमध्ये असताना उपचारांना चांगला प्रतिसाद देते, पण घरी असताना तिचा कोणता प्रतिसाद नसतो. हा सर्व विचार करून तो राजेशला म्हणतो, मला असं वाटतं तुझ्या घरात वास्तुदोष आहे, त्यामुळेच हे सर्व घडते. हे कसं शक्य आहे? मी तर हे नवीन घर खरेदी केलं आहे. तेव्हा मनीष म्हणतो, तू त्या घराची वास्तुशांती घातली होतीस का? तेव्हा राजेशच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. त्याच्या मनात विचार येतात की आपण लग्नाच्या नादात घराकडे साफ दुर्लक्ष केले, साधी वास्तुशांतीही घातली नाही. आणि ते प्रमिलाला होणारे भास, दिसणारी बाई, हलणारा झोपळा, त्याला एकेका गोष्टीचा उलगडा होत जातो.
नक्कीच आपले घर झपाटलेले आहे, अन्यथा असं कसं काही होऊ शकतं. राजेश आपल्या विचारात एवढा हरवून जातो की समोर त्याचा सहकारी मनीष बसला आहे हे तो साफ विसरून जातो. मनीष त्याची तंद्री तोडत म्हणतो, काय रे, कुठे हरवलास? तसा राजेश म्हणतो, तू जे बोलतोय ते मला बरोबर वाटते. नक्कीच घरात काहीतरी दोष आहे. तसे मनीष म्हणाला, आता काळजी करण्याचे कारण नाही. मी उद्याच माझ्या ओळखीतल्या पंडितांना वास्तुशांती घालायला तुझ्या घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी राजेश वास्तुशांतीची तयारी करायला घेतो. पण प्रमिला मात्र नको नको म्हणते. घर आपले चांगले आहे, कशाला वास्तुशांती घालता? पण राजेश आपल्या विचारांवर ठाम असतो. प्रमिला वास्तुशांतीला नकार का देते हे मात्र त्याला कळत नाही. तो तिचा विरोध जुगारून तयारी पूर्ण करतो. सकाळी 10 वाजता मनीष पंडितांना घेऊन येतो. त्यांना बंगल्याचा एकूण रूपरंग ठीक वाटत नाही. ते बंगल्यात येऊन वास्तुशांती यज्ञात भस्म टाकून मंत्रोच्चाराला जशी सुरुवात करतात तसा एकाएकी वाऱ्याचा झोत येऊन तो यज्ञ असफल करून जातो. पंडित हे पाहून थबकून जातात. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. ते पुन्हा 2-3 वेळा यज्ञात भस्म टाकून सुरुवात करतात, पण पहिल्याप्रमाणेच ते सुद्धा असफल होतात. पंडितांचा चेहरा चिंताक्रांत होतो. ते बंगल्याच्या चौफेर नजर फिरवतात. त्यांना कशाची तरी जाणीव होते व ते तसेच उठून राजेश आणि मनीषकडे येतात. राजेश आणि मनीषच्या मनातही यज्ञाच्या असफलतेमुळे प्रश्नांचे काहूर माजलेले असते. पंडित राजेश आणि मनीषला सांगतात की इथे कोणत्या तरी वाईट शक्तीचा वास आहे. या बंगल्यात नक्कीच काहीतरी काळबेर आहे. तसं राजेश काळजीत पडून पंडितांना विचारतो, आता तुम्हीच मार्ग दाखवा आणि या संकटातून आम्हाला सोडवा. पंडित खूप विचारात गढून शेवटी बोलतात, ही वाईट शक्ती माझ्या विद्येच्या आवाक्याबाहेरची आहे. या समस्येतून एकच व्यक्ती मार्ग दाखवू शकतो, ते म्हणजे माझे मानलेले गुरु गीर बाबा. त्यांना या विद्येचे ज्ञान अवगत आहे. उद्या मी त्यांना घेऊन येतो. असे म्हणून पंडित यज्ञ न करताच मनीषबरोबर निघून जातात. त्या दिवशी प्रमिलाची तब्येत अधिकच खराब होते. अगोदरच नको त्या भासामुळे ती कमजोर झालेली आणि त्यात आज अचानक तिची तब्येत बिघडून जाते. त्यामुळे तिला राजेश हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. तिच्यावर उपचाराला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी मनीष राजेशला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतो. राजेश त्याला काल घडलेली घटना पूर्ण सांगतो. मनीष त्या गोष्टींचा सारासार विचार करून राजेशला म्हणाला, मला वाटतं त्या वाईट शक्तीला समजलं असेल की आपल्याला तिच्याबद्दल कळालं आहे. त्यामुळे ती आपलं लक्ष विचलित करू पाहत आहे आणि त्यात एकाएकी वहिनीही आजारी पडल्या. पण आता पुढे काय करावे असे राजेश म्हणाल्यावर मनीष म्हणाला, तू घरी जा. आता पंडित गीर बाबांना घेऊन येतच असतील. मी इथे थांबतो. आपल्याला लवकरात लवकर या वाईट शक्तीच्या तावडीतून मुक्त व्हायचे आहे. तसे राजेश घरी जायला निघतो. राजेश घरी पोहोचल्यावर थोड्याच वेळात पंडित गीर बाबांना घेऊन येतात. गीर बाबांनी बंगल्यात पाऊल टाकताच बंगला एकदम शहारतो. गीर बाबा राजेशसोबत एक बंगल्याचा कोपरा बारकाईने न्याहाळतात. सर्व बंगल्याचा अंदाज घेतल्यावर ते राजेशला म्हणतात, पूर्ण बंगल्याला त्या वाईट शक्तीने आपल्या कवेत घेतले आहे. तुम्ही मला बंगल्यात आल्यापासूनची हकीकत सांगा, मगच काही उपाय करता येईल. राजेश सांगू लागतो. कशा गोष्टी घडत गेल्या. प्रमिलाच्या स्वभावातील अचानक बदल, तिला होणारी भास, दिसणारी बाई, हलणारा झोपळा असे सर्व सांगून झाल्यावर गीर बाबा विचारात पडतात. त्यांनी असले प्रकरण कधी आयुष्यात नव्हते पाहिले. असंख्य गुपिते त्यांच्या मनात तयार होत होती. आता ती एक गुपिते ते आपल्या सिद्ध शक्तीने उलगडणार होते. त्यांनी राजेशला सांगितले, ज्या अर्थी ती बाई तुम्हाला दिसत नाही, फक्त प्रमिलाला दिसते, तिचा हेतू तुम्हाला इजा करण्याचा नाही. ती फक्त प्रमिलाला त्रास देते. त्यामुळे प्रमिला इथे असल्याशिवाय आपण त्या बाईला इथे बोलावू शकत नाही. त्यामुळे तुम्ही ताबडतोब प्रमिलाला घरी घेऊन या. असं म्हणून ते एक महायज्ञ तयार करायला घेतात. त्यानंतर पुढे काय घडते, प्रमिलाला लोक घरी आणून पुढे गीर बाबा या संकटातून प्रमिलाला आणि राजेशला कसे मुक्त करतात हे पाहण्यासाठी भाग 2 लवकरच येणार आहे. जर तुम्हाला भाग पहिला आणि ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.
त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असे लगेचच मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.